तुझ्यासारखा स्वार्थी विचार करणारा माणूस जर आज माझ्या जागी असता ना, तर त्याने तुझं कानपट रंगवलं असतं. पण काहीही झालं तरी स्त्रीवर हात उचलायचा नाही, हे आमच्या आई वडिलांनी संस्कार दिलेत आम्हाला. मला थोडं समजून घ्या हो. एवढं ठेवून काढू नका. मी हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी करत होते हो. तुझ्यासारखी होपलेस स्त्री मी आजवर माझ्या आयुष्यात कधीही बघितली नाही ग. तू जे काही केलंस ना, त्यावर दुसरी प्रतिक्रिया असूच शकत नाही. आज या क्षणी मला असं वाटतंय की मी एकटा राहिलो असतो ना, तर खूप बरं झालं असतं. तुला माझी अर्धांगिनी म्हणण्याची नामुष्की तरी माझ्यावर ओढवली नसती. तुला कोणी आपलं म्हणावं एवढी सुद्धा लायकी नाही ग तुझी. एवढी सुद्धा लायकी नाही. अगं मॅन्युप्युलेट केलंस ग आई तू मला. तुझं काम पूर्ण करून घेण्यासाठी माझा वापर केलायस तू. तुला माहितीये ना माझा आदिरावर किती प्रेम आहे. आई नाही अगं, मला तिच्या बरोबर खूप छान संसार करायचा आहे, पण हिला ते बघवत नाही ना. म्हणून तू आमच्यात भांडणं निर्माण केलीस. हा, आज पुन्हा एकदा तुला आई म्हणायची लाज वाटते मला. असं नको ना बोलू रोज. माझं खरंच तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे हो. गरज नाही आम्हाला तुझ्या असल्या प्रेमाची, अजिबात गरज नाहीये. आता फक्त तू एकच काम करायचं, त्या डिवोर्स पेपरवर सही करायची आणि आमच्या आयुष्यातून निघून जायचंस तू. या क्षणी चल तू. नाही नाही नाही, मी नाही येणार. असं नका करू नका प्लीज. मी नाही इथून कुठेच जाणार. प्लीज माफ करा मला. पाया पडते. रोज बोल ना तू काहीतरी. स्वानंदी बोल ना. कुणी काहीही बोलणार नाही. आणि खबरदार माझ्या मुलांकडे नजर टाकलीस तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप उलथापालथ केलीयस ग तू. खूप उलथापालथ केलीयस. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या इतका वाईट माणूस दुसरा कोणी नसेल. चल निघ तू. आदिरा सावकाश सावकाश. उठली का माझी डॉल? कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना आता थोडं तरी? कुठे हॅलो हॅलो. हे बघ तुझ्यासाठी खास गरमागरम सूप बनवून आणलंय. तुला आवडेल असं. कसं वाटतंय? डोंट नो दादा, पण वीक वाटतंय. विकनेस नसणार तर काय होणार मला सांग. पोटात अन्नाचा एक कण नाहीये तुझ्या. अशक्त वाटणारच ना. नाहीतर काय. परत असं केलंस ना तर आम्ही सगळे सुद्धा तुझ्या बरोबर उपाशी राहू. हा, सिरियसली अधीरा, किती घाबरवलं होतंस आम्हाला. आणि ती अशा माणसासाठी जो तुला डिझर्व पण करत नाही. आता तिला शांतपणे सूप पिऊ देणार आहेस का तू? आजी, मी शत्रू नाहीये अगं तिची. मला खूप काळजी वाटते आणि त्या रोहनचा राग येतोय. ही जी काही हालत झाली आहे ना आपल्या अधीराची, ती सगळी रोहनमुळे झाली आहे. ही रियालिटी आपण ऍक्सेप्ट करायला हवी. अधीरा, तू काय ठरवलंयस? म्हणजे तुझ्या आयुष्याबद्दल तू काय निर्णय घ्यायचा ठरवलंयस? अगं पण नंतर बोलता येईल ना ह्याबद्दल. असंच म्हणतो आपण सारखं. तुम्ही दोघं जरा प्लीज गप्प बसाल का? नशिबानं वाचलीये ती. आधीच किती त्रासातून उठलीये ती. तिला काही झालं असतं ना तर मी नाही जगू शकले असते. मम्मा,
त्रास नाही देते अगं मी तिला. तिची काळजी वाटते ना म्हणूनच बोलते. आणि असंही आता आपण आपल्या घरातलेच आहोत सगळे. इन्फ्लुएन्स करायला बाहेरचं कुणी नाहीये, म्हणून म्हटलं विचारून घेऊया. अधीरा, काय ठरवलंयस तू? काही विचार करायची ताकदच नाही माझ्यात आता. सो पिंट्या दादा जे काही ठरवेल, जे काही सांगेल ते मी ऐकायला तयार आहे. मी ठरवेन ते. प्रॉमिस. प्रॉमिस. ठीक आहे, मग मी आता असं ठरवलंय की आता तू खूप सूप पिणार आहेस. पिंट्या दादा, प्रॉमिस केलंस तुम्हाला? बास पिंट्या दादा, खरंच बास. नकोय मला, खरंच बास. आदिरा, बाळा आत्ता ना मला तू फक्त बरी व्हायला हवीस आधी. बाकी सगळं नंतर बघताय. मी सगळ्यांचे सगळे कन्सर्न ऐकले. मी रिस्पेक्ट करतो त्याचा. पण आता मला सगळ्यांना एकच सांगायचंय की आता जगात कुठलीच गोष्ट आधिराच्या तब्येतीपेक्षा महत्वाची नाही. सो आधी तिला बरं वाटत आहे, मग तिच्या बाकीच्या गोष्टींबद्दल तिला काय वाटतं ते आपण बघूया. चला घ्या. ऐका ना प्लीज, ऐका ना, असं करू नका. अहो, अहो, असं नाही, नाही नाही, असं नाही करायचं. मी तुमच्या पाया पडते. चांगलंच आनंदी आहे ना मी. असं नाही. कुठे जाणार, काय करणार, चुकलं माझं, कळतंय मला. पण माणसं पण बघायला लागली, शेजारी पाजारी बघायला लागले. असं नका करू, पाया पडते मी तुमच्या. बोल ना स्वानंदी, सांग ना त्यांना. डॅडा प्लीज असं नका ना करू. घ्या ना मम्माला घरात. चल घ्या ना, पाया पडते मी तुमच्यावर. मी कुठे जाणार सांगा. कोण मदत करणार मला, कोण सहारा देणार. नका असं करू. चुकले मी, चुकले, खरंच चुकले. माझं चुकलंय, माफ करा मला. प्लीज मला घरात घ्या. मी पुन्हा असं नाही करणार. मी पाया पडते, पाया पडते, प्लीज प्लीज. बाबा काय चालवलं ते? साध्य काय होणार आहे या सगळ्यातनं? तिच्याच कर्माची फळं आहेत नंदू, भोगू दे तिला. हो ठीक आहे, पण बाबा तुम्ही असं वागू शकत नाही ना, कारण तुम्ही तिच्यासारखे नाही आहात. आणि जे काही आहे ते घरामध्ये सॉल्व करूया आपण, प्लीज. नाही बाबा प्लीज. पाया पडते प्लीज. तू चल, तू ये, चल.